नमस्कार. आता आपण आहोत लाल महल या ठिकाणी. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी तरुण युवक रस्त्यावरती आलेले आहेत. आपण जाणून घेऊया यांचं काय म्हणणं आहे. काय वाटतंय आज तू या ठिकाणी कशासाठी आलायस? मी आंदोलनामध्ये सहभागी व्हायला आलोय. आपल्या देशाला कुठेतरी एक न्याय भेटत नाहीये, तिथे आपण न्याय द्यायला आलोय. सगळे माझे बांधव सगळे एकत्र जमलेले आहेत. अशा प्रकारे आपण झेंडे पोस्टर वगैरे घेऊन हे देशाला एक उजळणी करतोय की हा आता तरी जागे व्हा, हीच वेळ जागे व्हायची, नाहीतर अजून मुलांचा मृत्यू गेल्यावरती नेमकी मागणी काय आहे? मागणी हीच आहे, धर्मेंद्र प्रधानांनी इस्तिफा दिला पाहिजे बस. तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर अब्दुल कलाम म्हणत होते की हा जो युथ आहे हा देशाची स्ट्रेंथ आहे. तर आज या स्ट्रेंथला ज्यावेळेस तो एज्युकेशनसाठी आवाज उठवतो त्यावेळेस त्याला मारलं जातं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तानाशाहीचं सरकारचे यांना वाटतं की हे सर्वात मोठे आहेत, पण त्यावेळेस लोक त्यांच्या हातात लोकशाही घेतील, यांचं घरात राहणं सुद्धा मुश्किल होणार आहे. आज हे स्टुडंट सगळे रस्त्यावर आले आहेत, सगळे कॉलेज वगैरे सोडून त्यांची कामधंदे सोडून एवढ्या पावसात भिजतायत. हे कशासाठी वाचतायत? आणि दुसरी गोष्ट, सरकार म्हणते भाड्याने आणलेले आहेत. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. भाड्याने आणलेले असे लोक असतात का? एवढा यांच्यामध्ये जोश आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी रिझाईन केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय हे प्रोटेस्ट शांत होणार नाही. मला एक सांगा, काल रात्री पीएम मोदी यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण कॅबिनेटमध्ये याबद्दल ठोस काहीतरी निर्णय घेऊ आणि एक कायदा आपण आणू. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, कायदा यायला मी स्वतः ऍडव्होकेट आहे. कायदा यायला वेळ लागणार आहे. पहिले आमची मागणी काय आहे की या मिनिस्ट्रीमध्ये अकाउंटेबिलिटी नाहीये. अकाउंटेबिलिटी मिनिस्ट्रीमध्ये जर आणायची असेल तर एक तरी मिनिस्टरनी रिझाईन केलं पाहिजे. मागील 12 वर्षात मिनिस्ट्रीमध्ये फक्त एकच मिनिस्टरनी रिझाईन केलं होतं. त्यानंतर एवढे मोठे स्कॅम झाले, एवढे मोठे ऍक्सिडेंट झाले, कोणीच रिझाईन करत नाही. मग सरकारला सांगायचं आहे तानाशाही चालू आहे. लोकशाहीमध्ये रिझाईन करण्याची पद्धत आहे आणि रिझाईन हे व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. जे सगळं चालू आहे आता देशभरात पण आणि म्हणजे सगळीकडेच, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही देशभरापेक्षा जगात म्हटलं तरी चालेल. कारण काल न्यूयॉर्क लंडन मधलं आंदोलन तुम्ही पाहिलं असेल कदाचित टीव्ही वरती, नॉर्वे मध्ये वगैरे सगळे पूर्ण जगात चालू आहे. तर हे आपल्या देशाची किती बदनामी होऊन राहिली ही सरकारने विचारात घ्यायला हवं. हा इशू अभिजित दिपकेनी नसता उचलला किंवा तुम्ही उचलला असता का यांनी उचलला असता तरी अशीच हा इश्यूच असा आहे खरं की आमच्या मुलं नातू हे असे 22 मुलांनी आता आत्महत्या केल्या. आत्महत्या नाही आहे, त्या हत्या झाल्या आहे, सरकारद्वारे झाल्या आहे. यांनी हे असे प्रकार केले करणार नाही तर नाही होऊ शकत. आज तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठेही जा, कलेक्टर ऑफिस समोर, कमिशनर ऑफिस समोर तुम्हाला लोक बसलेले दिसतीलच. तुम्ही फक्त मीडिया आहे, जाऊन फक्त त्यांना विचारा तुम्ही का बसले, तुम्हाला कळेल की किती असंतोष आहे जगामध्ये. आज शेतकरी उतरले. बीडमध्ये काल रात्री 1000 मुसलमान गृहिणी बुरखा घालून उतरल्या, ते तुम्ही पाहिलं असेल. हे काय चाललंय काय? तुम्ही सगळ्यांना, शेतकरी नाराज आहे, जवान नाराज आहे, म्हातारे. मी माझं सांगतो, हे जाऊ द्या सगळं. मी 38 वर्ष नोकरी केली आहे MSCBला. शिफ्ट ड्युट्यांमध्ये रक्त जाळलंय. आमच्या जनरेशनच्या ड्युट्या वेगळ्या असतात. मला पेन्शन आहे 1,500. आम्ही 35 वर्ष झाले कोर्टात भांडतोय. सरकार म्हणते आमच्याकडे पैसा नाही. अरे आमचा पैसा जमा आहे, तुम्ही कापला तो जमा केला तो तर द्या आम्हाला. 1,500 आणि 500 रुपये 1000 रुपये देऊन राहिले हे लोक नालायक. त्यांना लाज नाही वाटत गव्हर्नमेंटला. 35 वर्ष झाले केस टाकणाऱ्या 4 पिढ्या मरून गेल्या यांच्या चक्करमध्ये. आणि हा त्यांचा पुन्हा प्रयोग आहे. हा असंच चालू राहू द्या, यांना छेडू नका. पण फक्त एवढं म्हणेन मी. आणि तुम्हा लोकांनी सांगेन की तुम्ही फक्त एवढं काम करा की प्रत्येक कलेक्टर ऑफिस, कमिशनर, कॉर्पोरेशन, म्युन्सिपाल्टी समोर आंदोलन होतं परवा इंजिनियरांच्या भरतीचं. हे काय चाललं काय? गव्हर्नमेंटचं लक्ष कोणाकडे? फक्त विकत घ्यायचे आणि 1-1 कोटी द्यायला सांगतो त्यांना. तुम्ही 5-5 कोटीमध्ये MLA विकत घेऊ शकता. 5-5 कोटी देतात ना, तुम्ही पण ऐकलं असेल. 5-5 कोटीमध्ये MLA विकत घेऊ शकत आहे. 1-1 कोटी यांच्या फॅमिलीला नाही तुम्ही साथ देऊ शकत. माणूस तर आणू नाही शकत आपण परत. त्यांचं तर आयुष्यभराचं नुकसान होऊन गेलंय. ह्याच्याकरता आम्ही लोक, माझे वय 78 आहे तरी म्हणून आमची साथ आहे. आमच्या मुलांना, नातवांकरता आम्ही हे भांडतोय. काल नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत असं म्हटलं आहे की कॅबिनेटमध्ये आम्ही याबद्दल काहीतरी ठोस पाऊल उचलू. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या परिस्थिती बाबतीत ऑलरेडी मला वाटतंय, माझ्या माहितीनुसार आणि अभ्यासानुसार ऑलरेडी पावलं उचलले गेलेले आहेत आणि कायद्यामध्ये नमूद आहेत काही गोष्टी या संदर्भात. आणि त्यांनी जे आंदोलनकर्त्या, प्रोटेस्ट करणाऱ्या, पीसफुल प्रोटेस्ट वरती जे
लाठी मोर्चा केला वेगवेगळ्या फोर्स मार्फत आणि अजून स्पेशल फोर्सेस पॅरा फोर्सेस येत आहेत. सो ते मला दुःखद वाटतंय की हे डेमोक्रेसी बद्दल चुकीचं चालू आहे आणि याबद्दल मला काही सुचत आहे. ते मी दोन शब्द बोलतो. काल काल स्वातंत्र्योत्तर भारतातील भागात काल रात्रीच एक मैत झाली. त्यात कळलं आदल्या दिवशी पोस्टमॉर्टमची फाईल घरी आली. त्यात कळलं लोकशाहीची रेप झाली आणि समाजाने आत्महत्या केली. मला सांगा, आता तू ज्या पद्धतीने बोललास की विद्यार्थ्यांवर जे आंदोलन करते त्यांच्यावरती लाठी हल्ला करण्यात आला, पण आपण त्याच पद्धतीने त्याची दुसरी बाजू ज्यावेळेस आपण बघतो की पोलिसांवर सुद्धा अटॅक केले जातात, पत्रकारांना ट्रोल केलं जातं, त्याबद्दल तुला काय वाटतं? मला वाटतंय जे पत्रकारिता करत नाहीत त्यांना तर खरं म्हणजे पत्रकार बोलू नये आणि पोलिसांसोबत जे घडलं त्याबद्दल मी स्वतः माफी मागतो आणि ते चुकीचं घडलं हे मान्य करतो. आणि अशा गोष्टी का घडतात याचा पण आपल्या समाज माध्यमांनी आपल्या बाकीच्या फोर्सेसने विचार करावा की का असं घडतंय. कारण की सुरुवातीला तर हे काही घडलं नाही, हे तेव्हाच घडलं जेव्हा पुढून काहीतरी आक्षेपात्मक काही कारवाई करण्यात आलं, त्यामुळे हे झालं. हे नीट दिलेले विद्यार्थी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आपण नेमकं जाणून घेऊ की त्यांना या सगळ्या घडामोडीबद्दल नेमकं काय वाटतं. तुझं नाव सांग आणि तू किती वेळेस नीट एक्झाम दिलीस आणि तुझा काय अनुभव होता या एकंदरीत सगळ्या घडामोडीबद्दल? नमस्कार, माझं नाव प्राजक्ता महिरे. मी 2024 पासून हा पेपर देते. जवळजवळ 4 वेळा मी हा पेपर दिलाय आणि यांना माहिती नाही डिप्रेशन काय असतं, यांच्या घरच्यांचं मागं काय असतं. ज्यांनी पेपर दिलाय ना त्यांना माहिती आहे हे दिवस रात्र काय असतो. नीटचा पेपर हा एका दिवसासाठी नसतो. वर्षभर मुलं अभ्यास करतात, 24 तास अभ्यास करतात, रात्री रिडिंग मध्ये जाऊन अभ्यास करतात. ह्यांना हे माहिती नाहीये कारण त्यांनी कधी समोर बघितलंच नाही ना अशा मुलं किती अभ्यास करतात ते. ही माझी मैत्रीण आहे श्रद्धा प्रधान. हिने पण नीट दिली होती. आम्ही 4 वेळा नीटचा पेपर दिलाय आणि प्रत्येक वेळेस फुटलाय. 2024 मध्ये फुटलाय, 25 मध्ये सुद्धा लीक झाला होता, 2026 मध्ये मला सांग, या वर्षीचा तू नीटचा पेपर दिला, ज्यावेळेस नीटचा पेपर फुटला ही बातमी आली त्यावेळेस तुझ्या मनात पहिली भावना काय होती? या वर्षीच नाही तर मागच्या वर्षी नीटचा पेपर फुटला होता. आम्हाला म्हणजे आता पेपर हा प्रश्न म्हणजे पेपर द्यायचा म्हणलं की आता धाकधूक होती मनात. जर आपण पेपर देतात पण आपलं फ्युचरच जर का पेपरवर नसेल डिपेंड तर आम्ही पेपर देऊन उपयोग काय. एवढं वर्षभर अभ्यास करायचा आणि नंतर पेपर झाल्यावर कळतंय की पेपर फुटला होता, 20 लाखाला विकला गेला, 40 लाखाला विकला गेला. मग आम्ही इतके दिवस अभ्यास करणारे, 2 वर्ष अभ्यास करणारे काय वेडे आहेत का मुलं? इथं एवढा अभ्यास करून ते एज्युकेशन मिनिस्टर त्यांचे मुलं जातात दुसऱ्या देशांमध्ये शिकायला, पण प्रत्येकाचीच परिस्थिती नाही ना की आम्ही तिथे दुसऱ्या देशात जाऊन शिकण्याची. ह्यांनी जरा विचार केला पाहिजे आणि आम्हाला काही नको, फक्त रेजिग्नेशन लेटर द्या. समजा आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर पुढे काय? पुढे काय म्हणजे पुढे सिस्टीम मध्ये बऱ्याच गोष्टी चेंज होतील. सरकारला वचक बसेल की बाबा चांगलं काम नाही केलं तर आपल्याला इथं खुर्ची खाली करावी लागेल, रिझाईन करावी लागेल. हा या गोष्टीचा उद्देश आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा तर पॉइंट आहेच आहे, पण राजीनामा दिल्यावर काय होणार की सरकारला वचक बसेल. सरकारमधला कुठलाही मंत्री जर व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचा राजीनामा आपण या पद्धतीने घेऊ शकतो. हा वचक बसेल सरकारवर, या पाठीमागचा उद्देश आहे हा.